बच्चों, आप सबको मेरा नमस्कार। मैं राजू, हिंदी शिक्षक, आप सबका हिंदी क्लास में हार्दिक स्वागत करता हूं। प्रिय विद्यार्थियों, पिछले कक्षा में हम मेरा बचपन पाठ के पहले भाग के बारे में जानकारी प्राप्त किए थे, है ना? ठीक है, आज हम दूसरी भाग के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। समझ में आया? सबसे पहले हम इन शब्दों के अर्थ जानेंगे, बाद में इस पाठ के सारांश देखेंगे। ठीक है, देखिए, पांचवा पाठ मेरा बचपन, भाग 2। शब्दार्थ: रसोई घर, अड़गे मने, केले का पत्ता, बाಳೆ ಎಲೆ, बिछाना, ಹಾಸುವುದು, चावल, अन्न, अचार, ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, पैदल, ಕಾಲ್ನಡಿಗೆ, इलाके, बीदी, ಓಣಿ, गली, बहुल, ಹೆಚ್ಚು, पड़ोसियों, अक्का पक्का, मामलों, विषय, प्रासंगिकता, संबंधपट्ट, दौलत, संपत्तु, आयु, आयस्सु, वयस्सु, पौ, फटना, ಮುಂಜಾನೆ, करीब, समीप, कंधे, भुज, ಹೆಗಲು, ದರ್ಜನ್, 12 ಅಂದರೆ ಡಜನ್ ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು दर्जन ಅಂತ ಕರಿತೀವಿ। समझ में आया छात्रों? आगे देखिए, पांचवा पाठ मेरा बचपन, लेखक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, भाग 2। देखिए, मैं प्रायः अपनी माँ के साथ ही रसोई में नीचे बैठकर खाना खाया करता था। इसका अर्थ छात्रों, कलाम जी कहते हैं कि वो अक्सर अपनी माँ के साथ रसोई में ही नीचे बैठकर खाना खाते थे। ಕಲಾಂ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಅಡುಗೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಊಟ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ। वे मेरे सामने केले का पत्ता बिछाती और फिर उस पर चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांबार डालती, साथ में घर का बना अचार और नारियल की ताजी चटनी भी होती। इसका अर्थ छात्रों, उनकी माँ यानी अब्दुल कलाम की माँ उन्हें केले के पत्ते पर चावल और सुगंधित स्वादिष्ट सांबार डालती और साथ में घर का बना अचार तथा ताजी नारियल की चटनी भी देती। ಇದರರ್ಥ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ತಾಯಿ ಬಾಳೆ ಎಲೆ ಮೇಲೆ ಅನ್ನ ಮತ್ತು ಬಹಳ ರುಚಿಯಾದಂತಹ ಸಾಂಬಾರು ಮತ್ತು ಮನೆಯಲ್ಲೇ ತಯಾರಿಸಿದಂತಹ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, ಅಚಾರ್ ಯಾನಿ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿ, ಮತ್ತು ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಚಟ್ನಿ, ಅಂದರೆ ನಾವು ಕಾಯಿ ಚಟ್ನಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಇವೆಲ್ಲ ಆ ಬಾಳೆದೆಲೆ ಮೇಲೆ ಇರ್ತಿತ್ತು। ಒಳ್ಳೆ ಭೋಜನ ಅಲ್ವಾ? ಭೋಜನ ಪ್ರಿಯರಿಗೆ ಬಹಳ ಇಷ್ಟ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ। ठीक है, आगे देखिए, प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल है का हमारे घर से 10 मिनट का पैदल रास्ता था। इसका अर्थ छात्रों, अब्दुल कलाम जी आगे कहते हैं कि रामेश्वरम में प्रतिष्ठित शिव मंदिर है जो तीर्थ स्थल है। कलाम जी के घर से मंदिर तक पैदल 10 मिनट का रास्ता था। ಕಲಾಂ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ರಾಮೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಮಂದಿರ ಇದೆ, ಅದು ಶಿವ ಮಂದಿರ. ಆ ಶಿವ ಮಂದಿರ ಇರುವಂತಹ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಅದು ಒಂದು ತೀರ್ಥ ಸ್ಥಳವಾಗಿ ಆಗಿದೆ। ಈ ಶಿವ ಮಂದಿರ ಎಲ್ಲಿದೆ ಅಂದರೆ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ಮನೆಯಿಂದ ಆ ಶಿವ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಒಂದು 10 ನಿಮಿಷದ ಒಂದು ಜರ್ನಿ ಆಗುತ್ತೆ। ಬಹಳ ಸಮೀಪ ಇದೆ ಅವರ ಮನೆಗೂ ಮತ್ತೆ ಆ मंदिरಕ್ಕೂ। समझ में आया? आगे देखिए, जिस इलाके में हम रहते थे वह मुस्लिम बहुल था, लेकिन वहां कुछ हिंदू परिवार भी थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे।
अब्दुल कलाम कहते हैं, वे लोग जहां रहते थे वहां मुसलमान परिवार अधिक संख्या में रहते थे, लेकिन और वहां पर हिंदू परिवार भी थे, और वहां हिंदू मुस्लिम सब मिलजुल कर से रहते थे। से जरूरत नहीं है, यहां पर मिलजुल कर रहते थे। ಕಲಾಂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ಓಣಿಯಲ್ಲಿ, ಆ ಒಂದು ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನ ಒಂದು ಪರಿವಾರಗಳು, ಕುಟುಂಬಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿದ್ದವು. ಆದರೆ ಅದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಕುಟುಂಬಗಳು ಕೂಡ, ಅಂದರೆ ಹಿಂದೂ ಜನರು ಕೂಡ ವಾಸಿಸುತ್ತಿದ್ದರು. ಬಹಳ ವಿಶೇಷ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಆ ಮುಸ್ಲಿಂ ಕುಟುಂಬಗಳು, ಆ ಜನರು, ಅಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಜನರುಗಳು ಮಿಲ್ಜುಲ್ಕರ್ ರಾತೇತೆ, ಅಂದರೆ ಬಹಳ ಅನ್ಯೂನ್ಯವಾಗಿದ್ದರು. ಯಾವುದೇ ಗಲಾಟೆ, ತಂಟೆ, ತಕರಾರುಗಳು, ಧರ್ಮ, ಮತ, ಭೇದ ಭಾವ ಇವುಗಳ ತಂಟೆ ತಕರಾರಿಲ್ಲದೆ ಬಹಳ ಅನ್ಯೂನ್ಯವಾಗಿ, ಭಾಯಿಚಾರ ಅಂದರೆ ಸಹೋದರತೆಯಿಂದ ಬಹಳ ಅನ್ಯೂನ್ಯವಾಗಿ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ರು. ಒಳ್ಳೆ ಬಂಧುತ್ವ ಇತ್ತು ಅಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮತ್ತು ಮುಸ್ಲಿಮರ ನಡುವೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು APJ अब्दुल कलाम रವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. समझ में आया छात्रों? ठीक है, आगे देखिए। हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी, जहां शाम को नमाज के लिए मेरे पिताजी मुझे अपने साथ ले जाते थे। इसका अर्थ छात्रों, अब्दुल कलाम कहते हैं कि उनके इलाके में एक पुरानी मस्जिद थी, जहां शाम को मेरे पिताजी मुझे नमाज पढ़ने के लिए अपने साथ ले जाते थे. ಕಲಾಂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರಿದ್ದಂತಹ ವಠಾರಗಳಲ್ಲಿ, ಇಲಾಖೆ ಯಾನಿ ಓಣಿ, ಗಲ್ಲಿ, ವಠಾರ ಏನು ಬೇಕಾದರೂ ಹೇಳ್ಬೋದು, ಅವರಿದ್ದಂತಹ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬಹಳ ಹಳೇ ಕಾಲದ ಒಂದು ಮಸೀದಿ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಅವರ ತಂದೆ ಸಂಜೆಯ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ನಮಾಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೋಸ್ಕರ ತನ್ನ ಜೊತೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. समझ में छात्रों? और आगे देखिए क्या होता है। रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे. आध्यात्मिक मामलों पर चर्चाएं करते रहते. जब मैं प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ तो मैंने पिताजी से नमाज की प्रासंगिकता के बारे में पूछा. यहां पर इसका अर्थ, पक्षी लक्ष्मण शास्त्री जो शिव मंदिर के पुजारी थे, कलाम जी के पिताजी उनके बहुत अच्छे मित्र थे. यहां पर अभिन्न मित्र शब्द का प्रयोग किए हैं छात्रों, अर्थात उन दोनों में बड़ी गहरी मित्रता थी. समझ में आया? दोनों में धर्म को लेकर आध्यात्मिक तक चर्चाएं होती थी. कलाम जी जब थोड़े बड़े हुए तो उन्होंने अपने पिताजी से नमाज के प्रासंगिकता के बारे में पूछा. ಇಲ್ಲಿ ಕಲಾಂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಶಿವಮಂದಿರ, ಆ ಒಂದು ತೀರ್ಥಸ್ಥಳದ ಆ ಒಂದು ಮಂದಿರದ ಪೂಜಾರಿಯ ಹೆಸರು ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅಂತ. ಈ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಮತ್ತು ಕಲಾಂರವರ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್, ಇವರಿಬ್ಬರು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಸ್ನೇಹಿತರಾಗಿದ್ದರು. ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? ಇಲ್ಲಿ ಇವರಿಬ್ಬರು ಸೇರಿದ್ರು ಅಂದರೆ ಧರ್ಮದಿಂದ ಹಿಡಿದು ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕದ ತನಕ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಅಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಇವರ ಒಂದು ಸ್ನೇಹ ಬಾಂಧವ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಹಾಗೆ ಕಲಾಂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಯಾವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಅವರು ದೊಡ್ಡವರಾದರೂ ಅವರು ಅವರ ತಂದೆ ಹತ್ರ ಈ ನಮಾಜ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಈ ನಮಾಜಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಕೆಲವು ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ನಮಾಜ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ,
ನಮಾಜ್ನ ಹೇಗೆ ಮಾಡಬೇಕು ನಾವು, ಈ ತರಹದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವರಾದ ಮೇಲೆ ಅವ್ರ ತಂದೆ ಹತ್ರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು. समझ में छात्रों? आगे क्या होता है देखिए. वे कहते, जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಅವ್ರ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ರವರು. इसका अर्थ, तब उनके पिताजी ने बताया कि जब तुम नमाज पढ़ते हो तो पूरे ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, अर्थात सांसारिक बंधनों से मुक्त होकर भेदभाव से दूर केवल सृष्टि का एक अंग बन जाते हो, जो मनुष्य और भगवान के मध्य के दूरी को कम करता है. ಇಲ್ಲಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ತಂದೆ ಜೈನುಲಾಬ್ದೀನ್ ರವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕಲಾಂ ರವರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಅವರು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನೀನು ಯಾವಾಗ ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತೀಯೋ ಆವಾಗ ನೀನು ಒಂದು ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಒಂದು ಭಾಗ ಆಗಿರ್ತೀಯ, ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿ ನೀನು ಲೀನವಾಗಿರ್ತೀಯ. ಆ ನಮಾಜ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ನೀನು ಮೈ ಮರ್ತಿರ್ತೀಯ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಸಾಂಸಾರಿಕ ಬಂಧನಗಳಿಂದ, ಸಂಸಾರದ ಗೋಜು ಗೊಂಜಲಾಟಗಳಿಂದ ಮುಕ್ತನಾಗಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ಭೇದ ಭಾವವಿಲ್ಲದೇ ಕೇವಲ ಸೃಷ್ಟಿ ಇರೋದು ಮನುಷ್ಯ ಎನ್ನುವಂಥ ಒಂದೇ ಜಾತಿ, ಆ ಜಾತಿಗೆ ನಾವು ಸೀಮಿತರು ಎನ್ನುವಂಥ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಭಾವನೆ ಬರುತ್ತೆ ಅವ್ರಿಗೆ. ಈ ರೀತಿ ಒಂದು ಸೃಷ್ಟಿಯ ಒಂದು ಭಾಗ ಆಗಿರ್ತೀಯ. ಮತ್ತು ಮನುಷ್ಯ ಮತ್ತು ಭಗವಂತ ಇವರಿಬ್ಬರ ಮಧ್ಯೆ ಇರುವಂತಹ ದೂರವನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುತ್ತೆ ಆ ನಮಾಜ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ. ಆ ನಮಾಜಲ್ಲಿ ತಲ್ಲೀನತೆ ಇದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಇವೆಲ್ಲ ಸಾಧ್ಯ. ಕಾಟಾಚಾರಕ್ಕೆ ನಮಾಜ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವೆಲ್ಲ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆಯಾ? ನಮಾಜ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರ ತಂದೆ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರಿಗೆ ಹೇಳಿದರು. समझ में आया छात्रों? आगे देखिए. मुझे याद है पिताजी की दिनचर्या पौ फटने के पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी. नमाज के बाद वे हमारे नारियल के बाग जाया करते. बाग घर से करीब 4 मील दूर था. करीब दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता. अब्दुल कलाम रवರಿಗೆ ನೆನಪಿದೆ. अब्दुल कलाम जी कहते हैं उनके पिताजी जैनुलाब्दीन दैनंदिन जीवन प्रातः 4 बजे शुरू होता. 4 बजे उठकर नमाज पढ़ने के बाद वे हमारे घर 4 किलोमीटर दूरी पर रहने वाले हमारे नारियल के बाग जाकर एक एक दर्जन नारियल अपने कंधे पर ढोकर घर आते थे. उसके बाद ही वे नाश्ता करते थे. ಕಲಾಂರವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರ ತಂದೆಯ ಒಂದು ದಿನಚರಿ ಹೇಗಿತ್ತು ಅಂದರೆ, ಅವರ ತಂದೆ ಪ್ರತಿದಿನ ಪ್ರಾತಃ ಕಾಲ 4 ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದು ಮೊದಲು ನಮಾಜನ್ನು ಮಾಡಿ ನಂತರ ಅವ್ರ ಮನೆಯಿಂದ ಒಂದು 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಇರುವಂತಹ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಡಜನ್ ಅಂದರೆ 12 ಕಾಯಿಗಳನ್ನ ತನ್ನ ಭುಜದ ಮೇಲೆ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಅದಾದ ಮೇಲೆ ಅವರು ತಿಂಡಿಯನ್ನು ತಿಂತಾಯಿದ್ರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. अर्थ आयता? ठीक है छात्रों, आज की कक्षा में मेरा बचपन पाठ का दूसरी भाग का विवरण खत्म हुआ. इसके संबंधित आपको कोई संदेह है तो मेरे नंबर पर संपर्क कीजिए.
ठीक है। और इस भाग के संबंधित मैं कुछ प्रश्न भेजूंगा, आप इन प्रश्नों के उत्तर लिखकर व्हाट्सएप के जरिए भेजिए। और याद रखिए छात्रों, घर में एक बार स्पष्टता से, स्पष्ट रूप से पाठ पढ़ने का प्रयास कीजिए। ठीक है, धन्यवाद।